रामकृष्ण हरी. चला, जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आमच्या गावच्या शेजारच्या गावामध्ये बाळूमामाचा तळ आलेला आहे, म्हणजे बकरं आलेत. तर आता आम्ही चाललो दर्शनाला आणि सकाळी 9 वाजता आरती आहे. तर आता 8:45 वाजलेत आणि आम्ही इथं येऊन बघा बाळूमामाचं दर्शन घेतो आहे. कारण हे लोक ना गावोगावी तळ मांडून थांबतात आणि आजूबाजूच्या गावचे लोक पंक्ती देतात, सकाळ संध्याकाळ. आता दोन्ही टाईम जेवण आहेत. इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जेवण दिल्याशिवाय ते जाऊ देत नाहीत. कारण इथले आजचं जेवण आहे ना, आजची पंगत तर ती एका मरकळमधल्या एका कंपनीची आहे. तर ते लोक आले तिथं, त्यांनी ते स्वयंपाक वगैरे सर्व केलेलं आहे. आणि बघा आता सगळे लोक दर्शन घेतात. आत्ता लोक फक्त आम्ही गेलो तेव्हा 5 ते 50 लोक असतील, पण आमचं दर्शन झाल्याच्या नंतर आरतीच्या वेळेला बघा किती लोक आलेत. खूप लोक आहेत. तर आम्ही दर्शन घेऊन थांबलो थोडा वेळ आणि नंतर आरती चालू झाली. मग असं आरतीला पण असं सगळ्यांनी घोळख्याने न बसता अगदी जेवणाला जशी पंगत बसते ना, असे त्यांनी आम्हाला बसवलं. आणि आरती झाल्याच्या नंतर तिथंच अगदी आम्हाला जेवणासाठी पण त्यांनी बसवलं. तर चला, बाळूमामाच्या नावाने चांग भले सगळ्यांनी बाळूमामाचा आशीर्वाद घ्या. तर मी या मुलाला विचारलं बकरं कुठे आहे, तर त्यानं सांगितलं पाठीमागच्या बाजूला आहेत. आणि लोक काय करतात, त्या बकऱ्याच्या गळ्यामध्ये नारळ ओटी बांधतात, म्हणून ते ना लोकांना त्यांच्याजवळ जाऊ देत नाहीत. तर त्यांनी फक्त देवाचं दर्शन घेण्यासाठी इथं ठेवलं आहे. कोणी पाण्याचं टँकर दिला आहे, कोणी जेवणाचं पंक्ती दिल्यात. खूप अन्नदान चालू आहे इथं. आणि आता हे दृश्य आहे ते 16 तालुका खेड. तर आता आम्ही हवेलीमध्ये, फक्त आमच्या दोन्ही गावांच्या मध्ये नदी आहे. तर आम्ही हवेलीमध्ये आणि हे खेडमध्ये. तर बघा आता आरती झाली आणि आता पंगत बसलेली आहे. तर आज चतुर्थी आहे, तरी पण बरेचसे लोक जेवणासाठी बसलेत आणि ते तसंच घेऊन संध्याकाळी खाण्यासाठी काहींनी नेलं, तर काहींनी तिथंच उपवास सोडला बाळूमामाच्या नावाने. तर आम्ही सुद्धा बसलेलो आहे. आमचा शिव, मी आणि शिवचा पप्पा, आम्ही तिघेजण आलोत गाडीवरती दर्शनासाठी. आणि खूपच छान रुचकर असं जेवण झालेलं आहे आपलं. आणि बघा फक्त 50 लोक होती आणि आता आमची एक पंगत उठली, भरपूर लोक होती. आणि त्यानंतर पुन्हाही आम्ही घरी जायच्या वेळेलाही भरपूर आलेले लोक. तर मला असं वाटतं कमीत कमी 400 ते 500 लोक नंतर जमा झाले. आणि आम्ही आल्याच्या नंतरसुद्धा खूप लोक येत होते. तर चला, तुम्ही पण बोला बाळूमामाच्या नावाने चांग भले.